मी आज आलोय क्षेत्र महाबळेश्वरला। अशी एक भूमी ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय। इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केली होती। तुम्ही अनेक जण इथं फिरायला येता। बहुतेक भारतातील अनेक लोक, खास करून महाराष्ट्रातल्या तर अनेक लोकांनी इथं भेट दिली असेल। मध्ये पंचगंगा मंदिर असो, प्राचीन शिवमंदिर असो, आणि त्यातलंच एक महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे कृष्णाई मंदिर असो। त्याच मंदिराविषयी आपल्याला आज बोलायचं आहे, त्या मंदिराविषयी जाणून घ्यायचं आहे, त्या मंदिरातली रहस्य तुमच्यासमोर मला मांडायची आहेत आणि त्या मंदिराची व्यथा देखील तुम्हाला सांगायची आहे। हे मंदिर खरोखर प्राचीन आहे, पण अशा काही गोष्टी मी इथं पाहिल्या की येणाऱ्या काळामध्ये इथं फक्त आणि फक्त सपाट जमिनीचा भूभाग उरेल। कारण असं सांगितलं जातंय की हे मंदिर हळूहळू जमिनीमध्ये गाडतंय। नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप आज अशा एका ठिकाणी आलोय। मी सध्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे। इथून पुढे काही महिने, इथून मागे काही महिने मी इथंच आहे आणि त्याच्यामुळे इथल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी मी फिरतोय, पाहतोय, दाखवतोय लोकांना। आणि मी आज एका अशा ठिकाणी आलोय ज्या मंदिराचा इतिहास सांगितला जातोय की हे मंदिर हळूहळू या धरणी मातेच्या भूगर्भात खाली जात आहे। हळूहळू हे गाडतंय खाली, हळूहळू जमिनीत धसत चाललंय। आणि अशा आख्यायिका लोक सांगतायत की जसं जसं हे मंदिर खाली जमिनीत जाईल तसं तसा कलियुगाचा अंत आणि कलियुग अत्यंत भीषण होत जाईल। हे आहे कृष्णाई टेम्पल, कृष्णाई मंदिर। खाली कृष्णा नदीचं खोरं आहे आणि त्याच्या माथ्यावरती, कड्यावरती अगदी हे कृष्णाई टेम्पल आहे। 13व्या शतकामध्ये बसवलेलं आहे। 16व्या 17व्या शतकामध्ये पुरातत्व खातं आज आपलं काही करत नाही, पण त्यावेळेला चंद्रराव मोरे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या मंदिराचं मोठ्या प्रमाणामध्ये रिनोव्हेशन त्यांनी केलं, या आत्ता या 200-250 वर्षापूर्वी। आणि आज या मंदिराची अवस्था इतकी भयंकर आहे, तुम्हाला मी खरंच सांगू शकत नाही। मी परवा काही दिवसांपूर्वी आलो होतो इथे, आणि इथं आलो असताना या मंदिराच्या काही दगडी माझ्या समोर खाली पडल्या। हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, या दगडी माझ्या समोर खाली पडल्या। मी तिथं जेव्हा आजूबाजूला माहिती घेतली, या पुरातत्व खात्याचे 1-2 अधिकारी भेटले। त्यांनी सांगितलं आम्ही काही करू शकत नाही, ते पडू नाही तर काही हो, जोपर्यंत वरून काही होत नाही तोपर्यंत आम्ही या मंदिराला काही करू शकत नाही। मला इतकं वाईट वाटलं आणि इतका राग आला की काही बोलू नका। म्हणून मी आज व्हिडिओ बनवतोय। हे कृष्णाई टेम्पल, हे जे मंदिर आहे, हे आपल्या सनातन धर्माचा इतिहास सांगते। 13व्या शतकात आहे। वरती पंचगंगा मंदिर आहे, 4500 वर्षापूर्वींचं मंदिर आहे। तिथंच छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली होती। तुम्हाला आपल्याला सर्वांना इतिहास माहिती असेल। इथं पर्यटक येत आहेत, फिरतायत, खाली व्ह्यू चांगला दिसतोय म्हणून फोटो काढतायत आणि निघून जात आहेत। या मंदिराचं कोणाला काहीही घेणं देणं नाही। मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला, पुरातत्व खात्याला, इथल्या स्थानिक आमदारांना, खासदारांना, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना, अजित पवारांना, सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे, ही मंदिरं जर कदाचित येणाऱ्या काळामध्ये नष्ट झालीत तर याद राखा, एवढं फक्त लक्षात ठेवा, हा इतिहास, ह्या वास्तू आपल्या धर्माच्या, सनातन धर्मांच्या, आपल्या इतिहासाचं प्रतीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा। इथं फक्त यायचं, मौज मजा करायची, फिरायचं। असल्या जर काही गोष्टींनी, हे काही पर्यटन स्थळ नाही आहे कुठलं, हे धर्मस्थळ आहेत, हे पवित्र स्थळ आहेत। आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन हे मंदिर पुन्हा रिनोव्हेट झालं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, त्याची व्यवस्थित सगळी रचना ढाचा पुन्हा एकदा उभा केला पाहिजे। मी पाहतोय अक्षरशः वेदना होत आहेत, इतके सुंदर कलाकृती उभी केली आहे आणि अक्षरशः वेदना होत आहेत मला ह्या सगळ्या गोष्टी पाहून आणि ऐकून। तुम्ही वरच्या क्षेत्र महाबळेश्वरच्या महत्त्वाच्या मंदिरांना भेटी दिल्यात की तिथून खाली एक रस्ता जातो, तो आपल्याला थेट या कृष्णाई मंदिराकडे घेऊन जातो, जो कृष्णा नदीच्या अगदी माथ्यावरती हे मंदिर आहे। आणि तो रस्ता तुम्हाला त्या मंदिरापर्यंत घेऊन जातो। अत्यंत सुंदर रस्ता आहे तिथपर्यंत जाण्याचा, पण तिथं गेल्यानंतर जे काही नजरेस पडतं ते तुम्हाला आश्चर्यचकित करतं आणि मनाला खूप वेदना देखील देतं। मी असं का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, ते मगाशी मी तुम्हाला सांगितलंच। मी काही दिवसांपूर्वी इथं गेलो तेव्हा माझ्या समोर काही मंदिराच्या दगडी खळाखळा वरच्या कळसाच्या माझ्या समोर खाली पडल्या। मी त्याचा व्हिडिओ देखील काढला। आता हे मंदिर काही वर्षांमध्ये जमीनदोस्त होऊन जाईल। आणि इथं गेल्यानंतर मला असा अनुभव आला
की इथलं जे काही पुरातत्व खात्याच्या अध्यक्षतेखाली हे मंदिर आहे, त्या पुरातत्व खात्याची लोक असं सांगतायत की इथं फोटो आणि व्हिडिओ आणि जर कोणती गोष्ट जर इथून बाहेर घेऊन गेलात तर तुमच्यावर केसेस ठोकू आम्ही. कशासाठी केसेस ठोकायच्या? आम्ही मंदिराविषयी बोलतोय, त्या आवाज उठवतो यासाठी. या दगडी बघा निखळून पडल्या तिथं, कोणाला कशाचं काहीही घेणं देणं नाहीये. म्हणतायत मंदिर या जमिनीत खाली धसतंय. तुम्हाला मी खरं सांगू काय, या मंदिराची भौगोलिक परिस्थिती नक्की काय आहे? खड्ड्यामध्ये मंदिर, खड्ड्यामध्ये थोडंसं बांधलेलं, त्यामुळे वरून येणारी सगळी माती हळूहळू इतके वर्ष तिथं साचली आहे. आणि हे सालं पुरातत्व खातं सांगतंय की आम्ही याच्यावरती काम करतो, इथं फोटो नका काढू, हे आमच्या अध्यक्षतेखाली आहे. तुमच्या अध्यक्षतेखाली कशाला जमीनदोस्त व्हायलाय? अरे बघा या मंदिराचं काय उत्तम आर्किटेक्चर आहे, काय बांधलंय मंदिर. 4,500 वर्षापूर्वी ती वरची मंदिरं बांधली आहेत. हे देखील मंदिर अत्यंत 13व्या शतकात बांधलेलं आहे, अत्यंत जुनं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लागलेलं हे मंदिर आहे. आणि ही मंदिरं पाहायला येणारे आपले हे सगळे पर्यटक येत आहेत, फोटो काढतायत, निघून जात आहेत. अरे पण बाबांनो, हे काही कालांतरानं हे मंदिर जमीनदोस्त होईल त्याच्याविषयी आवाज उठवायला एक जण पुढे येत नाही. हे फलक लावलेत हुकमावरून, आमच्या हुकमावरून, तुमच्या हुकमावरून तर मंदिर पार खाली पडायला आलं. आमची धर्मस्थळं आमच्या डोळ्यासमोर बेचिराख होत चाललेत. हे बाहेर मुघल आणि हे सगळे आले, आमच्या देवी देवतांच्या ठिकऱ्या मूर्त्यांच्या उडवल्या, आमची मंदिरं जमीनदोस्त केली. आणि हे पुरातत्व खातं म्हणजे आजचा मुघल आहे, आजच्या काळातला स्लो पॉयझन आहे. हे फक्त बघत बसणार, हे काहीही करू शकत नाहीत. मला सांगतायत व्हिडिओ टाकली तर तुमच्यावर केसेस टाकू. मी जाणून बुजून हा व्हिडिओ टाकणार आणि टाकलायच. तो बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हे मंदिर उभं राहिलं पाहिजे. हे मंदिर पुन्हा नव्यानं आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे, पुढच्या पिढीला पाहायला मिळालं पाहिजे. त्यासाठी मी आव्हान करतो प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी नागरिकाला की तुम्ही याच्या विरोधात आवाज उठवा. मला जेवढं शक्य होईल तेवढ्या परीने मी माझा प्रयत्न करणार आहे या लोकप्रतिनिधींजवळ जाण्याचा. आणि त्यातून हे मंदिर उभं कसं राहील याच्यासाठी माझा छोटासा जो काही प्रयत्न असेल तो मी करेन. कारण हे मंदिर फक्त मंदिर नाही, तर हे अत्यंत उत्तम अशी वास्तू आहे, एक असा देखावा आहे, एक अशी मला असं वाटतं इतिहासानं दिलेली एक भेट आहे जी येणाऱ्या काळात उभी राहणं अशक्य आहे. आणि ते आपण उभं ठेवत नाही, त्याला आपण जपत नाही, हे खरोखर दुर्भाग्य आहे. माझ्या मनाला इतक्या वेदना झाल्या तिथं गेल्यानंतर. माझ्या समोर जेव्हा दगड खाली पडले, माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. मला समजलं नाही नक्की काय बोलायचं आणि काय करायचं. आणि ती पुरातत्व खात्याची लोक अरे रावकी करतायत. अरे बाबांनो, हे जर जमीनदोस्त झालं ना, पुन्हा उभं राहणार नाही. कारण हे निष्ठेनं, श्रद्धेने उभे राहिलेल्या या सगळ्या वास्तू आहेत. आपण त्या करू श्रद्धेने आणि निष्ठेने असं मला तरी वाटत नाही. त्यामुळं या वास्तू जपल्या पाहिजेत. हे कृष्णाई मंदिर इथं गेल्यानंतर शिवप्रभूंची आठवण करून देतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आदेश काढून हे सगळे रेनोव्हेशन करून घेतल्या मंदिरांचं. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडला असत तेव्हा इथे येत जात असत, शिवशंभूंचं दर्शन घेत असत. त्या सगळ्या वास्तू आज बेचिराख होत चालल्यात. खरोखर याचं वाईट वाटतंय. मी सर्व आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना आव्हान करतो की हे मंदिर बाबांनो पुन्हा उभं करा. परत एकदा पुन्हा ते उभं राहू द्या आणि लोकांना ते पाहायला मिळू द्या. आता कृष्णाई मंदिराला भेट देऊन आलो आणि तिथं गेल्यानंतर मी ज्या काही गोष्टी तिथं मांडत होतो, मी तिथं व्हिडिओ बनवत होतो, तिथं सांगत होतो, तिथले जे कोणी मला असं वाटतं कुठल्या त्या पुरातत्व खात्याची काही लोक त्यांनी ठेवलेत, ती सांगतात की इथं फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही, आम्ही तुमच्यावर केस टाकू, आम्ही तुम्हाला अटक करू, आम्ही तुम्हाला हे करू ते करू. बरं म्हटलं ठीक आहे, अटक कर. पण मला प्रश्न हा विचारायचा आहे की हे पुरातत्व खातं प्रत्येक ठिकाणी फोटो व्हिडिओ काढायला मनाई करतं कशासाठी? तुमचं जे काही काम होत नाही ते दिसतंय म्हणून का? तिथं काहीतरी तुम्हाला पावित्र्य राखायचं म्हणून. पावित्र्याचा तुमचा तर काही साला संबंधच नाही. कारण तुम्ही जर तुमच्या हातात एवढी जर ऐतिहासिक वास्तू दिल्या आहेत, त्या मोडकळीला आल्यात, खाली पार पडून गेलेत आणि तुमचं लक्ष नाहीये, मग तुम्ही फोटो आणि बाकीच्या गोष्टी काढायला मनाई कशासाठी करताय? तर तुमचं काम दिसेल लोकांना म्हणून. लोकांना माहिती आहे तुम्ही काम करत नाही, तुम्ही अशाच बसून खाता फक्त. या सगळ्या गोष्टींवरती या पुरातत्व खात्याचा जाहीर निषेध केला पाहिजे. मी सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या आमदार असो, खासदारांना असो, मी सगळ्या प्रशासकीय लोकांना असो, मी एकच आव्हान करतो, हे पुरातत्व खातं बितं गेलं उडत.
आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आमच्या वास्तू जर मोडकळीला येणार असतील आणि आमच्या जर इतक्या जुन्या पौराणिक जर वास्तू जर जमीनदोस्त होणार असतील, आम्हाला कशाचीही पर्वा नाही. काय केसेस टाकायच्या त्या टाका, कुठं अटक करायची ते करा. मी त्याच्याशी असल्या फालतू गोष्टीला मी घाबरत नाही. मला काही घेणं देणं नाही. मी माझ्या धर्मासाठी माझा जीव हे करतो, तर तुमचं सगळ्या अटकन बिटकला कोण विचारतो. पण जर नाकर्तेपणाने जर चूक करून जर दुसऱ्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केलात ना, तर फक्त याद राखा, हे पुरातत्व खातं त्या रायगडाच्या आमच्या नंदीला जेव्हा मस्तक बसवल्यापासून काढल्यापासून माझ्या अत्यंत डोक्यात आहे. मी आजच यांचा जाहीर निषेध करतो आणि सर्वांना सांगतो, कृष्णाई मंदिर पुन्हा उभं राहिलं पाहिजे.